काय काय खाते तू आता? मस्त. हाय हॅलो नमस्कार, मी तृप्ती. सगळ्यांचं यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप स्वागत आहे. तर आज आम्ही निघालो आहे 12 ज्योतिर्लिंगपैकी एक ज्योतिर्लिंग म्हणजेच रामेश्वरमला निघालो आहे. गाईज, वेलकम टू डे 4. इथून रामेश्वरमला जाण्यासाठी 3 तास लागतात आणि आता वाजलेले आहेत 9:15. सो आता आम्ही नाश्ता वगैरे करून नाश्ता झाल्यानंतर निघणार आहोत. तर आंघोळी वगैरे झालेले आहे, फ्रेश झालो आम्ही. काल खूप कंटाळा आला होता कारण दिवसभर टक 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 चालू होत. तर आज एकदम फ्रेश आणि मस्त वाटतंय. सो आम्ही 3 BHK बुक केला होता. हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. माझे चार्जिंग संपले पण याची आणि चार्जरच विसरला मी. सो आम्ही दोघांमध्ये वापरतो, म्हणजे कोमलचा चार्जर आणि याच्यामध्ये माझं माईकचं बंद आहे आता सध्या. सो मी माईक कनेक्ट नाही केला, त्याच्यातून आवाज इतका असा व्यवस्थित नाही येत. आणि इकडे आतमध्ये किचन वगैरे दिलं आहे त्यांनी, सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या आहेत किचनमध्ये. बट आम्ही कोडाईमध्ये मॅगी बनवली होती, बट इथे असं काय नाही केलं कारण खूप कंटाळा आला होता कारण त्याच्यामुळे नाही काय. आणि तिकडे थोडं ब्रेकफास्टला पण मॅगी खायला मजा येत होती. आणि इकडे कसं ऊन खूप आहे या साईडला, तिकडे खूप म्हणजे खूप थंडी होती. वातावरणामध्ये इतका चेंज आहे ना पूर्णपणे. तिकडे एकदम थंडी थंडी, म्हणजे पाय सुद्धा फरशीवर ठेवू वाटत नव्हता. बट इथे या साईडला खूप म्हणजे खूप गरमी आहे. झाली रेडी कोमल? हो झाले की. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ठीक आहे. आला आम्ही गजरा लावला होता, मस्त वास येतो. माझ्या तर केसांमधून अजून पण वास येतो इथे. आम्ही चेकआउट केलेलं आहे आणि हे जे लगेज दिसते ना, आम्ही जसं एक एक आमचं डेस्टिनेशन वाढेल तसं आमचा बॅगिंगचा थर पण वाढायला लागला, पूर्ण वरती आलेला आहे. आम्ही ब्रेकफास्टला थांबलो होतो. इथे डिस्प्लेसाठी त्यांनी वेगवेगळे मेनूज लावले होते आणि दिसायला तर खूप वेगवेगळे मेनूज दिसत आहे. डोस्याचे वेगवेगळे टाईप. इथे सगळीकडे केळीच्या पाण्यावरतीच ब्रेकफास्ट दिला जातो आणि इथे सांबरला वाटी दिली जात नाही आहे, ते असंच म्हणजे केळीच्या पाण्यावरतीच देतात. हा कोण डोसा पण खूप मस्त होता. आता बघू शकता तुम्ही की सांबर कसं दिलेलं आहे. सो आता सुरू झाली आहे आमची 3 तासाची जर्नी रामेश्वरमपर्यंत. गाईज, आम्ही इथे पंबन ब्रिज वरती थांबलेलो आहोत. खूप सुंदर व्ह्यू आहे इथला आणि पाणी तर इतकं स्वच्छ दिसतं ना, निळं निळं. वाव. त्या साईडला पण आहे, इकडच्या साईडला पण आहे, दोन्ही साईडला. सो उद्या आम्ही सकाळी अजून एकदा थांबू. आता खूप ऊन आहे, पब्लिक पण थांबलेली आहे पाठीमागच्या साईडला. मी फुल व्ह्यू दाखवते. त्या साईडचा ब्रिज आहे, आमची गाडी इथे आहे आणि हा राईट हँड साईडचा व्ह्यू. सगळीकडे पाणीच पाणी आणि हा रेल्वे ट्रॅक आहे. ओ, इथून व्हेकल्स जाताना, जड व्हेकल जाताना ब्रिज पूर्णपणे हलतो, शेक होतोय. ओके, तर आम्ही 2.5 तासानंतर इथे थांबलेलो आहोत आणि हा व्ह्यू बघून फ्रेश वाटतं. मी तर झोपेतून बघताय ना, तर हे 2 ब्रिज आहेत रेल्वेचे, तर ह्याच्यावरून आहे का नाही ट्रेन जाते. म्हणजे जर तुम्ही ट्रेनने जर आला ना, तर तुम्हाला हा व्ह्यू बघायला भेटेल. एकदम भारी वाटतं की ट्रेन अशी पूर्ण म्हणजे समुद्रातून जाते. आणि आता आम्ही जे थांबलोय की नाही, तो आहे ब्रिज आहे गाड्यांसाठी, म्हणजे 4 व्हीलर जे हेवी व्हेकल्स ते इकडून जातात. तर तो त्याचा ब्रिज आहे आणि पाठीमागचा आहे तो रेल्वे ट्रॅक. तर तिथून रेल्वे जाते आणि इथून गाडी. ऊन तर खूप आहे. यस, सकाळी एकदम फ्रेश वाटेल. तर उद्या आम्ही जाताना इथे नक्की ठीक थांबू. आहे. अजून अर्ध्या तासात आम्ही आमच्या स्टेकडे जाऊ. आत्ताच उन्हातून बाहेर आले. खूप छान झोप लागली होती, मी झोपले होते. त्यांनी मला उठवलं पंबन ब्रिज आल्यानंतर. पंबन, PAMBAN, पंबन.
आम्ही रामेश्वरममध्ये आहान रेस्टॉरंट आहे तिथे थांबलोय. इथे खूप मस्त आहे. वाव, इंटेरियर. इथल्या स्टाफने खूप सुंदर साड्या घातलेल्या आहेत. यात बघ ना, हे वानरचे आहे ना, खाली शिवलिंग आहे, लंकेत हे केलेलं आहे, लंका दहन वगैरे ते. तर त्याची ही आहे पेंटिंग पूर्ण. साईडला पण आहे, मस्त केलं पण हे ना. बघ, पान. किती कंटाळलेला आहोत ना आपण. हे पण आले. कम कम. काय काय करते तू आता? मस्त. अच्छा, हे कलीफ्लावर ओके घेतलं, पायनॅपल कॅरेट सलाड आहे, मध्ये मी सगळं ट्राय Sprouts करते. आहे. ओके. आणि अच्छा, फ्रुट्स पण घेतले का तुम्ही? फ्रूट सगळं थोडं थोडं ट्राय करते. ठीक आहे. छान आहे ओव्हरऑल. आणि बफेट ट्राय करण्याचा आपला डिसिजन आहे. ओके. गाईज, आम्ही रामेश्वरम मध्ये पोहोचलो आहोत. फ्रेश वगैरे झालं आणि तिथे मंदिरमध्ये दर्शन घेण्याच्या आधी तिथे 22 कुंड आहेत. आणि इथे अशी प्रथा आहे की तिथलं जे 22 कुंडामधलं जे पाणी किंवा तीर्थ जे आहे ते अंगावर घेऊनच आपण मंदिरमध्ये दर्शन घेण्यासाठी जायचं. तर पहिले आम्ही ते तीर्थ घेऊ आणि त्याच्यानंतर मग मंदिरकडे जाऊ. तर आता आम्ही अग्नितीर्थमला आलो आहे. हे अगदी रामेश्वरम मंदिराच्या समोरच आहे. तर इथे का नाही, तर असं म्हणतात की रामायणानुसार रावणाचा वध केल्यानंतर भगवान श्रीरामांनी दोषातून मुक्त होण्यासाठी इथे स्नान केले होते, की मग त्यामुळे लोकांची अशी श्रद्धा आहे की इथे स्नान करावे, नाहीतर इथे हातपाय धुतले तरी चालतात. आणि असं केल्यानंतर ते स्वतःचे पाप धुतले जातात असं म्हणतात, म्हणून याचं नाव अग्नितीर्थम असं पडलेलं आहे. अग्नितीर्थम झाल्यानंतर आम्ही मंदिराच्या परिसरात आलो. तर मंदिराच्या परिसरात अशा 22 पवित्र विहिरी आहेत आणि त्या विहिरीमध्ये वेगवेगळे असे तीर्थ आहेत. तर हे परंपरेनुसार श्रीरामांनी विविध तीर्थांचे पवित्र जल येथे आणले होते आणि अशी श्रद्धा आहे. सो त्यामुळे सगळेजण येऊन ह्या तीर्थामध्ये स्नान करतात. तर गाईज, रामेश्वर. येस, तर आम्ही तीर्थ 22 कुंड मध्ये नाही, ऍक्च्युली काय झालं, फर्स्ट आम्ही अग्नितीर्थमला गेलो, की जे समुद्राच्या म्हणजे एक्झॅक्ट मंदिराच्या पाठीमागे आहे, समुद्र आहे, की जसं की तिथं थोडीफार आंघोळ करावी म्हणतात, और मे बी थोडंसं हातपाय धुवावं असं म्हणतात. त्याच्यानंतर आम्ही म्हणजे 22 कुंडाचं हे पण घेतलेलं, तीर्थस्नान वगैरे. म्हणजे आपण काय करतात की ते तिथं जायचं, खाली बकेटने पाणी घेऊन आपापल्या डोक्यावर टाकतात आणि असं 22 कुंडातून गेल्यावर पूर्ण म्हणजे आंघोळच होती. तर ती पण मॅन्डेटरी आहे इथे, म्हणजे मॅन्डेटरी म्हणजे प्रथाच आहे असं ते. म्हणतात. बट आणि ते म्हणतात की लाईक नाही घेतलं तर ते दर्शन अपूर्ण होईल म्हणजे किंवा असं असं नीती वगैरे पहिले. काहीतरी आहे त्याच्या मागे. ते पण जुनं अशी जे प्रथा आहे, सो ते केलेलं आहे आम्ही. आणि आणि त्याच्यानंतर आता मग त्याच्यानंतर आम्ही हॉटेलला आलो, फ्रेश वगैरे झालो. झालं. आता चहा घेतोय. चहा घेऊन लगेच आम्ही रामेश्वरम स्वामीच्या दर्शनाला जाणार आहे, जे की मेन टेम्पल आहे. आज आहेत गर्दी बोलतायत, पण बघू आता. जास्त आम्ही काही म्हणजे एवढी गर्दी हा, नाही वाटत, कारण का हे लास्ट टाइम आले होते त्यावेळेस याच्यापेक्षा खूप खूप गर्दी होती, होती. त्या मानाने बट काहीच नाहीये आता आता. इतकी काही गर्दी नाहीये, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तिथे चेंजिंगसाठी जागा होती, बट ती काही एवढी खास नव्हती. थोडी अस्वच्छता आहे मंदिरमध्ये आणि मंदिरच्या साईडने वगैरे सगळीकडेच. सो आम्ही काही तिथे चेंज वगैरे नाही केलं. आम्ही डिरेक्टली रूमवरती आलो आणि चेंज करून आंघोळ वगैरे करून आता आम्ही पुन्हा चाललोय मंदिरकडे, मंदिरच्या दर्शनासाठी. मेन दर्शन जे की हे रामेश्वरम मंदिर आहे, हे 4 धाम मध्ये पण येतं आणि ज्योतिर्लिंग मध्ये पण येतं, त्यामुळे इथे खूप गर्दी असते.
आणि जे लोकल ऑटो आहे त्यानेच गेलो, कारण का तिथे पार्किंगसाठी वगैरे काहीच जागा नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही दर्शन झाल्यानंतर आमचा प्लॅन आहे की कुठे जायचं धनुषकोडी. धनुषकवडीला. ऍक्च्युली म्हणजे पण आता लेट आता लेट झालेला आहे. सनसेटच्या टायमिंगला धनुषकोडी पाहिजे. तर बघू आता, म्हणजे धनुषकोडीला आज जर दर्शन वगैरे लवकर झालं तर आपण धनुषकोडीला जाऊया, नसेल तर उद्या सकाळी अर्ली मॉर्निंग धनुषकोडीला आमचं ते पण जायचं खूप plan. बेस्ट राहील, म्हणजे हो, सकाळचा sunrise हा एकदम छान ठीक आहे. वाटेल. सो बघू, लेट्स सी Let's see. की काय होतं काय नाही, कसं टाइम मॅनेजमेंट नुसार आम्ही ठरवू. गाईज आमचं दर्शन झालेलं आहे आणि दर्शन हार्डली अर्धा तास लागला आम्हाला. अर्धा तास पण नाही. अर्धा तास? 15-20 मिनिटं, ठीक 15 आहे. मिनिटात हा म्हणजे स्पेशल पास काढला होता. तर आज होती गर्दी, पण आता दर्शनासाठी तर आज आम्ही ज्या रांगेत गेलतो तिथे तर काही नव्हती. मोस्टली एक 15 ते 20 मिनिटात तर आमचं दर्शन झालेलं आहे, दोन्ही झालेलं आहे. आणि आतमध्ये खूप इकडे म्हणजे ऍक्च्युली इकडे गरमी असल्यामुळे खूप उकडत आहे. छान आहे pumpkin soup. तर गाईज इथे जास्त काही जेवणाचे ऑप्शन्स नसल्यामुळे आणि चांगलं रेस्टॉरंट नसल्यामुळे आम्ही हॉटेलमध्येच जेवण केलं. हॉटेलमधलं जेवण चांगलं होतं, छान झालं आणि आजचा दिवस पण खूप छान गेला. फक्त आम्ही ठरवल्याप्रमाणे धनुषकोडी झालं नाही आहे, तर आम्ही उद्या सकाळी जायचं प्लॅन करतोय. असा होता माझा आजचा दिवस, मस्त मजेचा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. चलो बाय.